स्कॉलरशिप परीक्षा 22 फेब्रुवारी आता 5वीची ही एक्झाम आहे. यासाठी 20 मार्क लक्षात घ्या, 20 मार्क या टॉपिक वरती विद्यार्थ्यांना त्या परीक्षेमध्ये विचारला जातात. त्याच्यामध्ये 20% प्रोपोर्शन याचं वेटेज याला आहे विद्यार्थ्यांना त्या मार्कांमध्ये. तर अशा हा एक महत्वाचा टॉपिक आहे आणि ह्याच्या अगोदरचे पण आपले सगळे लेक्चर, ह्याची पीडीएफ याच्यामध्ये तुम्हाला 50 एमसीक्यू सोडवायला आहे. सर्वात आयएमपी सगळे फॉर्म्युले एकाच पीडीएफ मध्ये, मराठी माध्यम इंग्लिश माध्यम दोघांचे आहेत. आपले हे सर्व MSK क्लास ऍप मध्ये डाउनलोड केल्यानंतर फ्री मध्ये आपल्याला मिळणार आहे. व्हिडिओ पण पाहायला मिळणार आहे. तर ऑपरेशन्स ऑन नंबर याच्यामधला हा टॉपिक जरी बेसिक वाटत असला तरी त्याच्यावरती येणारे प्रश्नांची लेवल ही स्कॉलरशिप मध्ये बऱ्याचशा चांगली राहते. ऑपरेशन्स मध्ये आपला गुणाकार, भागाकार, बेरीज, वजाबाकी ह्या 4 क्रिया, मल्टिप्लिकेशन, ऍडिशन, सबट्रॅक्शन, डिव्हिजन आणि त्याचबरोबर त्याचे काही जे आपले डिव्हिजिलिटी रूल आहेत, भागाकाराचे नियम, तर हे फार महत्वाची गोष्ट विद्यार्थ्यांना समजणं आवश्यक आहे. डिटेल नोट्स मध्ये आपण जाऊया. तो पहिल्यांदा ऍडिशन आणि सबट्रॅक्शन हे समजणं गरजेचं आहे. तर ऍडिशन करण्यासाठी विद्यार्थ्यांना असं छोट्या नंबरचे नाही, एकदम मोठे नंबर आहेत, 5 अंकी, 6 अंकी, 7 अंकी अशांची ऍडिशन करण्याची सवय असली पाहिजे. सो आर इन द डिजिट्स इन कॉलम, युनिट्स अँड मिलियन्स, कॅरी ओव्हर द नेक्स्ट. सो तुम्हाला एका खाली एक नंबर लिहून ऍडिशन करायची असते आणि जर आपल्याला माहिती आहे जर मोठा नंबर आला तर आपण कॅरी करतो, म्हणजे पुढे हातचा घेऊन सोडवतो. अशा अशा नंबरची प्रॅक्टिस असणं विद्यार्थ्यांना आवश्यक आहे. वजा ऍडिशन मध्ये काही एवढा प्रॉब्लेम नाही, पण प्रॉब्लेम विद्यार्थ्यांना आहे सबट्रॅक्शन मध्ये. टॉप डिजिट इज स्मॉलर, बॉरो फ्रॉम द लेफ्ट हँड नेबर. तर लक्ष द्या, तो ज्यावेळेस आपल्याला सबट्रॅक्शन करत असताना जर समजा वरती -5 आहे, ठीक आहे, किंवा 5 वजून -7 करायचं, तर लक्ष द्या वरचा नंबर छोटा असेल तर -2 येतं, हे पण क्लिअर पाहिजे. आणि त्याचबरोबर जर समजा मोठा नंबर असेल आणि त्याच्यामध्ये समजा अशी काही कंडिशन आली तर कॅरी करता आलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल एक उदाहरण घेऊया आपण बघा. 5 2 3 1, ठीक आहे, अँड 2 5 6 1. लक्षात घ्या याच्यामध्ये सबट्रॅक्शन करताना 1 - 1 0 केलं, आता 3 मधून 6 जात नाही, अशा वेळेस कॅरी करणं हे विद्यार्थ्यांना जमलं पाहिजे. तर त्याला आपण 13 म्हणलं, 13 मधून 6 गेले की त्याला 7, 1 कॅरी, त्याला 15 झाले. तो 12 मधून सॉरी 5 + 1 6 झाले. तो 12 मधून 6 गेलं, 6 राहिले, 1 कॅरी, 2 + 1 3 झाले. तो 5 - 3 2 आलं. तो अशा प्रकारे कॅरी करतात. ही जी मेथड मी वापरलेली आहे, बऱ्याच विद्यार्थ्यांना आजकाल वेगळ्या मेथडने स्कूलमध्ये विद्यार्थी करत असतात, त्यांना तशी शिकवलेली, तर कशीही करू द्या पण उत्तर मात्र क्लिअर आलं पाहिजे आणि कॅरी करता आलं पाहिजे. त्यानंतर वर्ड प्रॉब्लेम लक्ष घ्या, याच्यावर शाब्दिक उदाहरणे येतात. एवढं सिंपल स्कॉलरशिप मध्ये विचारलं जाऊ शकतं का साधं, ते एखादा प्रश्न येणारच आहे बेरीज वजाबाकी, पण बाकी जे आपलं शाब्दिक उदाहरण आहे त्याच्यामध्ये ऍडिशन करायची का सबट्रॅक्शन करायची विद्यार्थ्यांना समजलं पाहिजे. त्याच्यामध्ये काही महत्वाचे शब्द आहेत. जर समजा तुम्हाला असं विचारलं टोटल काढा, ऑल टुगेदर, सम, इन्क्रीज, ठीक आहे, मराठीमध्ये एकूण काढा, मिळून, बेरीज करा, वाढ झाली, असं जर शब्द आले असेल तर 100% लक्षात ठेवायचं की तिथं बेरीज करायची, हे समजलंच पाहिजे वर्ड प्रॉब्लेम शब्दामध्ये. त्याचबरोबर लुक फॉर कीवर्ड डिफरन्स लेफ्ट. जर तुम्हाला असं आलं डिफरन्स काढा, किती शिल्लक राहिले, बॅलन्स किती राहिला, हाऊ मच मोर, अजून किती एक्स्ट्रा मोर आहे, अजून किती जास्त आहे, फरक, शिल्लक किती जास्त किती कमी, असं जर आलं तर त्याला लक्षात ठेवायचं तिथं वजाबाकी करायचे, सबट्रॅक्शन. हे फार महत्वाची ट्रिक आहे वर्ड प्रॉब्लेमसाठी, ठीक आहे. त्यानंतर लक्षात मल्टिप्लिकेशन मध्ये आपण आलोय. मल्टिप्लिकेशन सर्वांना जमतच, ठीक आहे. तो मल्टिप्लिकेशन मध्ये एक साधा रूल लक्षात ठेवायचं, एनी नंबर मल्टिप्लाय 0 इज 0. म्हणजे कोणत्याही संख्येला 0 ने मल्टिप्लाय केलं तर उत्तर 0 चे येणार आहे. तर कुठलीही संख्या तुम्ही घ्या, कोणत्याही संख्येला जर 1 ने मल्टिप्लाय केलं तर उत्तर काय येणार आहे, तीच संख्या येणार आहे. म्हणजे समजा जी काय असेल संख्या, ठीक आहे, समजा ए ला मल्टिप्लाय केलं तर इथं एच येणार, एच्या जागी आपण कुठलीही संख्या घ्या. तो हे एक महत्वाचा बेसिक आयडेंटिटी रूल आहे हा. फार याच्यावर पण बरेचदा प्रश्न विचारले जातात. त्यानंतर अशा भागाकाराचे नियम लक्षात. भागाकार करत असताना जो साधा सोपा रूल आहे तो लक्षात ठेवायचा आहे की आपण ज्यावेळेस भागाकार करणार आहे त्यावेळेस आपला काय असतो लक्षात घ्या, याला काय आपण बोलतो डिव्हिडंड, ठीक आहे, हा आहे डिवायझर, ठीक आहे. हा आपण सोडवलं नंतर इथं जे काय आपण लिहून खाली आपल्या खाली काय राहतं इथं रिमाइंडर, इथं काय राहतो आपला क्वेश्चन. लक्षात घ्या इथं आपला क्वेश्चन ते डिवायझर आहे. मराठीमध्ये आपण ह्याला काय बोलतो डिव्हिडंडला भाज्य, याला काय बोलतो आपण भाजक, याला काय बोलतो आपण बाकी, आणि याला बोलतो भागाकार. आणि ह्यांचा जो फॉर्म्युला, जर तुम्हाला एखाद्या उदाहरणामध्ये ह्यातल्या 3 गोष्टी दिलेल्या आणि तुम्हाला एक गोष्ट काढायची असेल तर हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. काय फॉर्म्युला आहे, डिव्हिडंड इज इक्वल टू डिवायझर इंटू क्वेश्चन प्लस रिमाइंडर. भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी, हा फॉर्म्युला खाली दिलेला आहे. तसा हा फॉर्म्युला एकदम क्लिअर करून घ्या. या फॉर्म्युल्यावर 100% उदाहरण पडणार आहे. लक्षात घ्या 100 प्रश्नापैकी 100 मार्कापैकी जवळजवळ 20 मार्क या टॉपिकला दिलेले. तो
तुम्हाला प्रश्न ह्याच्यावर एक तरी प्रश्न विचारला जाणारच आहे. ठीक आहे. तर आपला भाज्य बरोबर भाज्य गुणिले भागाकार अधिक भाग्य हा फॉर्म्युला आपल्याला दिलेला आहे. वर्ड प्रॉब्लेम मध्ये जर आपल्याला आलं इफ जर तुम्हाला असं पण विचारलं तर की एका वस्तूची किंमत एवढी आहे तर एवढ्या वस्तूंची किंमत किती, तर त्याच्यामध्ये अगोदर एका वस्तूची किंमत फाइंड करू, त्याला जेवढ्या वस्तूची किंमत फाइंड केली तेवढ्याने मल्टिप्लाय करायचे. उदाहरणामध्ये डायरेक्ट आपण बघूया असे नियम. जसं या ऑपरेशन्स ऑन नंबर या टॉपिक मध्ये हा पण एक पॉइंट येतो, एक्सप्रेशन यूज ऑफ लेटर्स, युजिंग लेटर्स लक्षात म्हणजे ज्यामध्ये अल्फाबेटचा वापर केला जातो. ठीक आहे. आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये बॉडमस किंवा व्ही बॉडमस त्यालाच आपण कंचे भागुबेवचा रूलचा यूज करायचा आहे. म्हणजे सगळ्या क्रिया एकत्र दिल्यात, गुणाकार भागाकार बेरीज होतो की अगोदर कोणती क्रिया करायची, तर सगळ्यात अगोदर व्ही फॉर विंकुलम. विंकुलम म्हणजे जर रेष दिली असेल समजा असं, समजा दिली 5 - 3 + 2 आणि याच्या डोक्यावर रेष दिली, तर अगोदर हे सोडून घ्यायचं 3 + 2 5 आणि 5 - 5 0 उत्तर आले. लक्षात आलं का? हे आलं, ह्याला बोलतो आपण विंकुलम. विंकुलम दिलेलं नसेल त्याच्यानंतर आहे आपलं ब्रॅकेट, त्याच्यानंतर डिव्हिजन, नंतर मल्टिप्लिकेशन, ऍडिशन, सबट्रॅक्शन या सिक्वेन्स मध्येच उदाहरण सोडवलं पाहिजे तर तुमचं उत्तर बरोबर येणार आहे. ओके. त्यानंतर अशा लेटरचा वापर म्हणजे काय, अल्फाबेटचा. कधी कधी लेटर कॅन बी रिप्रेझेंट एनी नंबर सम ऑफ एक्स, आणि तुम्हाला असं दिलं जातं की एक्स आणि 5 ची बेरीज कशी दाखवणार, तर सिम्पली एक्स आणि 5 ची बेरीज x + 5 असं आपण दाखवू शकतो. ठीक आहे. तर ही एक बेसिक संकल्पना आहे की बाबा आपल्याला अल्फाबेटचा यूज करायचा आहे. मग गुणाकार असेल, भागाकार असेल, बेरीज असेल. ठीक आहे. तर काही प्रॉपर्टीज पण आहेत नाही का, तो प्रॉपर्टीज मध्ये कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी. ठीक आहे. तो कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी म्हणजे काय लक्षात घ्या, याला सिंपल प्रॉपर्टी a + b बरोबर b + a किंवा a × b = b × a. तर ही प्रॉपर्टी एकदम इझी आहे आणि विचारली जाते. जसं की 10 + 5 15 येतं आणि 5 + 10 केल्यावर पण 15 येतं, किंवा 10 × 5 50 येतं आणि 5 × 10 पण 50 येतं. याला आपण बोलतो कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी. तर ही प्रॉपर्टी या टॉपिक मध्ये महत्वाची आहे. त्यानंतर सगळ्यात महत्वाच्या गोष्टीकडे आपण आलो ती म्हणजे डिव्हिजिबिलिटी रूल. म्हणजे एखाद्या संख्येने भाग जातो का नाही. तुम्ही म्हणसाल सर आम्ही भागाकार करतो, नाही लक्षात घ्या, तुम्हाला रूल माहित असले पाहिजे. जर तुम्हाला मॅथमॅटिक्स सोपं करायचं असेल तर भागाकाराच्या कसोट्या तुम्हाला माहित असल्या पाहिजे. एखाद्या संख्येला 2 ने भाग जातो का नाही हे चेक करायचं असेल, सिम्पली आता तुम्ही युनिट डिजिट चेक करा, लास्ट डिजिट जर 0 2 4 6 8 असेल, जर शेवटचा अंक त्या संख्येचा शेवटचा अंक 0 2 4 6 8 असेल तर त्याला 2 ने 100% भागला जातो. ठीक आहे. त्याबरोबर फॅक्टर्स, नंबर्स दॅट डिवाइड्स द नंबर कम्प्लीटली. फॅक्टर्स म्हणजे काय, एखाद्या संख्येला भाग लावणारे जे नंबर्स असतात त्यांना आपण फॅक्टर्स म्हणतो. नंबर दॅट डिवाइड अ नंबर कम्प्लीटली त्याला आपण विभाजक असं म्हणतो. हे पण आपल्याला माहित असेल. त्यानंतर एखाद्या संख्येला 3 ने भाग लावायचा तर काय करायचंय, त्या संख्येच्या अंकांची बेरीज करायची. जर त्या बेरजेला किंवा जी बेरीज केलेली आहे ती बेरीज जर 3च्या टेबल मधली किंवा 3 ने भाग जाणारी असेल, 100% 3 ने भाग जाणारे, सम ऑफ द डिजिट इज डिव्हिजिबल बाय 3. ठीक आहे. त्याला मल्टिपल्स म्हणजे काय, एखाद्या संख्येचा टेबल मधला नंबर. ठीक आहे. एखादी संख्या आहे समजा 4, तो 4च्या टेबलमध्ये 24 आहे. 4 6 24. तो 24 हा 4चा मल्टिपल आहे, कारण तो 4च्या टेबलमध्ये येतो आणि तो 4 नंबरचा मल्टिपल आहे. 4 नंबरला 6 नंबरचा मल्टिपल आहे. 4 6 24. अशा प्रकारचा हा सिंपल संकल्पना फॅक्टर्स आणि मल्टिपल हे पण क्लिअर असलं पाहिजे. ओके. त्यानंतर 4ची कसोटी लक्षात घ्या. एखाद्या संख्येला 4 ने भाग जातोय कसं कळायचं, ज्या संख्येच्या शेवटच्या 2 अंकांना जर 4 ने भाग गेला, लास्ट 2 डिजिट आर डिव्हिजिबल बाय 4, देन 100% त्या पूर्ण संख्येला 4 ने भाग जाणार आहे. ठीक आहे. हे तुम्हाला समजलं पाहिजे. त्याबरोबर हायेस्ट कॉमन फॅक्टर याचा अर्थ होतो मसावी. तो कसा काढायचा एक थोडक्यात मी उदाहरण खाली देणार आहे. किंवा कॉमन मल्टिपल, लोवेस्ट कॉमन मल्टिपल त्याला लसावी म्हणतोय. दोन्ही कसे काढायचे हे थोडक्यात मी सांगणार आहे. त्याचबरोबर लक्षात 5ची कसोटी, एखाद्या संख्येला 5 ने भागवतो कसं कळतं, जर शेवटचा अंक 0 किंवा 5 असेल तर त्याला 5 ने भागवतो. अशा ही फार सिंपल आणि महत्वाच्या कसोट्या. एखाद्या संख्येला 6 ने भागवतोय कसं कळतं, लक्षात घ्या. 6 ही संख्या कशी तयार झाली, 6 बरोबर 2 × 3 या दोघांच्या गुणाकारामुळे तयार झाली. म्हणून एखाद्या संख्येला 2 आणि 3 ने जर भाग गेला तर त्याला 6 ने भाग 100% जाणार आहे. डिव्हिजिबल बाय बोथ 2 and 3. ठीक आहे. देन 9ची कसोटी सेम लक्षात, 9 आणि 3 सेम आहे, किंवा म्हणजे इक्विव्हॅलेंट जरा सेम कसोटी आहेत. आणि जशी 4 आणि 8ची पण जरा सेम कसोटी, जसं 9ची कसोटी पण सेम. सम ऑफ द डिजिट्स इज डिव्हिजिबल बाय 9. सगळ्या अंकांची बेरीज केली आणि जर त्याला 9 ने भाग गेला किंवा 9च्या टेबलमध्ये असेल तर 100% 9 ने. लक्षात 10ची कसोटी, लक्षात शेवटचा अंक जर 0 असेल तर त्याला 100% 10 ने भाग जाणार, जर नसेल तर नाही जाणार.
त्यानंतर 11ची कोसोटी सगळ्यात जास्त विचारलं जाते आणि टफ राहते, विद्यार्थ्यांना अवघड वाटते. लक्षात 11ची कोसोटी पण फार सोपं आहे. डिफरन्स बिटवीन द सम ऑफ द डिजिट्स अँड इवन प्लेस इज 0 ऑर मल्टिपल ऑफ 11. ही आता ही कसोटी एक आपण एक नंबर बघूया. ठीक आहे. तर बघूया आपण नंबर हा एखादा ठीक आहे. तो आता लक्षात आता हा नंबर याला 11ने भाग जातो का नाही हे आपल्याला चेक करायचं. तर लक्षात ह्याचे इवन प्लेसेस आणि ऑड प्लेसेस हे लक्षात ठेवायचे ऐवजी तुम्ही एक सिंपल ट्रिक लक्षात घ्या. सिम्पली तुम्ही ह्याचे अल्टरनेट नंबरची नाही काय जोडून घेऊ आपण सगळे अल्टर, म्हणजे समजा इथून सुरुवात केली तर ह्याच्या अल्टरनेट म्हणजे 3 सोडल्या पुढचा नंबर हा 3 आहे, त्याच्या पुढचा नंबर हा 3 आहे. आता त्यानंतर ना दुसऱ्या अल्टरनेट मध्ये 2 पासून सुरुवात करा, 2च्या नंतरचा पुढचा नंबर 2 आहे, त्यानंतर 2 आहे. मग हे जे जोडलेले नंबर यांची बेरीज करा, वरचे 3 3 ची अगोदर बेरीज केली की झाली 3 त्रिक 9 आली, आणि जे 2 2 आहे त्यांची पण आपण बेरीज केली किती आली 8 आली. ह्यांचा डिफरन्स करा 9 वजा 8 ही त्याला 1. हा डिफरन्स किती यायला पाहिजे, एक तर 0 यायला पाहिजे होता, किंवा 11च्या टेबल मध्ये आहे का नाहीये, तुला याला 11ने भाग जात नाही, असं सिम्पली आपल्याला काढायचंय. तो 11ची ही कसोटी एकदम इझी प्रकारे आपण या मेथडने सोडवू शकता. 100% ह्याच्यावर प्रश्न येतो. आता काय महत्वाचं जे परीक्षेमध्ये तुम्हाला जास्त करून विचारलं जातं लक्षात, 0 इन डिव्हिजन. लक्षात जर डिव्हिजन मध्ये आपण लक्षात घ्या, कधी कधी आपल्याला एखादा नंबर असतो त्यावेळेस आपल्याला एक्स्ट्रा नंबर पुढे खाली घ्यावा लागतो. म्हणजे समजा वेन यू ब्रिंग अ डिजिट डाऊन कान डिवाइड, म्हणजे डिवाइड करत असताना समजा आता लक्षात घ्या, आता आपण याला भाग लावतोय, कशाने लावतोय 5 ने भाग लावतोय 2 ला. ठीक आहे. तर लक्षात घ्या आपण काय करतो, इथं 0 पॉईंट देतो, इथे एक 0 देतो, मग आपण ह्याला डिवाइड करतो. ठीक आहे. तसंच सेम आपण समजा 5 ने भाग लावत आहे, याच्यावर लक्ष घ्या 5 5 0 12 ला. तो पहिल्यांदा 5 ने ह्याला भाग लावला, 0 आलं, पुढचा नंबर 0 घेतला, तर ह्याला काय भाग जात नाही, म्हणून पुढचा लक्षात घ्या एक नंबर अजून खाली घेतला, याला पण भाग जात नाही, म्हणून अजून एक 0 घ्यावा लागला, आणि नंतर पुढचा अजून एक नंबर आपल्याला खाली घ्यावा लागतोय, अजून एक आपल्याला म्हणजे कारण आपण ऑलरेडी एक 0 घेतलेलाच आहे इथं. ठीक आहे. तो आता आपण जर ह्याला डिवाइड केला, म्हणजे अजून एक 0 तरी इथं घ्यावं लागलं आपल्याला, कारण अजून एक घेतलेलं आहे, आणि आता डिवाइड केलं तर किती ते 5 2 10. तो अशा प्रकारे आपल्याला जर खाली आलेल्या नंबरला जर ह्या भाग नाही गेला तर एक 0 एक्स्ट्रा आपल्याला वरती क्वेश्चन मध्ये घ्यावा लागतो. हे एक बेसिक डिव्हिजन आहे, मुलांना इथं चुकवलं जातं किंवा मुलं चुकतात या ठिकाणी, अशा प्रकारे डिव्हिजन. लक्षात स्कॉलरशिप ची लेवल वेगळी राहते, हाय राहते, बऱ्यापैकी चांगले प्रश्न राहतात स्कॉलरशिप मध्ये. त्यानंतर ना युनिट प्लेस लॉजिक, लक्षात कधी पण लक्षात ठेवायचं, आपल्याला एकक स्थानावरील अंक काढायचा गुणाकार करत असताना विचारले तर तुम्हाला लक्ष घ्या, सिम्पली तुम्हाला हे जे सगळे नंबर दिले त्यांचं मल्टिप्लिकेशन करताना त्यांच्या युनिट प्लेसच मल्टिप्लिकेशन चेक करून येणारा नंबर चेक करायचा, आणि एकक स्थानचा अंक आपल्याला इझिली काढता येतो. ठीक आहे. त्यानंतर ना फॅक्टर्स, लक्षात एक 1 इज द फॅक्टर ऑफ एव्हरी नंबर अँड एव्हरी नंबर इज अ फॅक्टर ऑफ इटसेल्फ. लक्षात प्रत्येक संख्येचा सर्वात लहान विभाजक हा 1 आहे, आणि सर्वात मोठा विभाजक ती संख्या स्वतः असते. हे स्टेटमेंट पण फार महत्वाचे. त्यानंतर प्राईम फॅक्टर्स, लर्न टू फाइंड प्राईम फॅक्टर्स टू फाइंड द क्यूब एचसीएफ आणि एलसीएम. आता एचसीएफ आणि एलसीएम फाइंड कसा करायचा हे थोडक्यात मी तुम्हाला ह्याच्यामध्ये सांगतोय. एकच ट्रिक म्हणजे सिंपल सर्वांना माहित असायलाच पाहिजे. तर असं याच्यामध्ये आपण समजा एचसीएफ आणि एलसीएम म्हणजे मसावी आणि लसावी दोन्ही फाइंड करूया. नंबर्स आपल्याकडे समजा आपण दोन घेऊया, 40 आणि कुठलाही नंबर घेऊ आपण. ठीक आहे, 100 समजा. तर यांचा आपल्याला मसावी लसावी फाइंड करायचं. सिम्पली एक कॉलम मेथड आपण वापरायची 40 आणि 100. आता लक्षात घ्या, यांना डिवाइड करता नाही तर फक्त प्राईम फॅक्टर्स आपल्याला घ्यायचे जे दोघांना भाग लावतात असेच घ्यायचे. सुरुवातीला दोघांना भाग लावणार, दोघांना 2 ने भाग होतो, तो किती आले 20 आले 50 आले. परत 2 ने भाग गेले समजा हे 10 आले 25 आलं. परत 5 ने भाग लावला 5 2 10 5 25 आलं. तर आता इथपर्यंत कॉमन डिवाइड झाला. आता 2 आणि 5 ला काही कॉमन डिवाइड होत नाही, म्हणजे जिथपर्यंत कॉमन फॅक्टर्स डिवाइड होतं तो काय असतो त्यांचा एचसीएफ. म्हणजे सुरुवातीला आता जो आपला एचसीएफ सुरुवातीला येत असतो तो मसावी किती आला 2 गुणिले 2 गुणिले 5 म्हणजे किती आलं 20 आलेलं. आता नंतर जर आपण खाली सोडवलं ह्याला, नंतर लक्षात 2 ने डिवाइड केलं 1 2 ला हे 5 आहे, परत 5 ने डिवाइड केलं 1 म्हणजे शेवटपर्यंत सोडवलं. आता हे जे एक्स्ट्रा आलं किती आलं 2 into 5, तो म्हणजे आता जो एलसीएम आला लसावी आला तो काय आला सगळ्यांचा गुणाकार 2 into 2 into 5 into 2 into 5. आता यांचा तर आपण काढलाच होता किती 20 गुणिले 10 तर किती आलं 200. तो लसावी मसावी एकाच ह्याच्यामध्ये काढता येतो, कॉमन डिवाइड केलं तर मसावी मिळतो, आणि खाली शेवटपर्यंत सोडवलं तर लसावी मिळतो. एवढी ही सिंपल मेथड आहे.
आता आपण आलो याच्या प्रश्नांकडे. लक्ष घ्या, इतके छान प्रश्न याच्यामध्ये दिलेले आहेत. ठीक आहे, जसं की आता हा पहिला प्रश्न दिलाय की याच्यामध्ये दिलंय की तुम्हाला ह्या नंबर्स मध्ये एक्स वाय झेड दिलेली आहे आणि ह्याची नाही का बेरीज दिलेली आहे एक प्रकारची. सो व्हॉट आर द व्हॅल्यूज कॅन बी एक्स वाय झेड. एक्स वाय झेडच्या किमती कोणत्या असू शकतात? बघा नंबर तुमच्या समोर आहे 4378 542. त्यामध्ये दिले 2xy4z18. ठीक आहे, आणि आता जे उत्तर दिले बघा 0603196. तो आता बघा ह्याच्यावरून तुम्हाला एक आयडिया म्हणजे करायचे किंवा इथं एक्स आणि वाय झेडची किंमत किती येते बघा. इथे एक्स आहे, इथं वाय आणि झेड. तो 8 आणि 2 10 गेला, इथं 1 काय आलं, 4 आणि 5 आणि 1 6 आलं. ठीक आहे, तो 5 आणि झेड बरोबर किती झिरो येऊ शकतो? तो लक्षात झेडची व्हॅल्यू काय असू शकते? झेडची व्हॅल्यू 5च असायला पाहिजे. का माहिती का? मग 5 आणि 5 10 येतं, झिरो येतो. झेडची व्हॅल्यू 5 फक्त इथंच आहे. याच्यावरून सुद्धा आपण डायरेक्ट उत्तर इथेच सोडू शकतो, पूर्ण सोडवायची गरज नाही. असं बऱ्याचदा होतं. त्याच्यामुळे अशा ट्रिक आणि आपण कुठपर्यंत सोडवतो आणि त्याच्यावरून आपलं उत्तर कुठे मिळतं इथपर्यंत. आता पुढे गेलं सोडवलं तर उत्तर क्लिअरच येणार आहे. तर असं या अशा पद्धतीचा हा उदाहरण स्कॉलरशिप लेवलचा आहे. स्कॉलरशिप मध्ये विचारले जातात. तर पुढच्या उदाहरणाकडे आपण आलोय. हे एक उदाहरण आहे, हे तुमच्यासाठी आहे. सम ऑफ द ग्रेटेस्ट 7 डिजिट नंबर अँड द स्मॉलेस्ट 6 डिजिट नंबर इज हाऊ मच. तर अशा हे आपण पाठीमागच्या टॉपिक मध्ये बघितलेले की सर्वात मोठी संख्या काढायची. ग्रेटेस्ट विचारले तर 9 किती 1 2 3 4 5 6 9. आणि स्मॉलेस्ट डिजिट नंबर म्हणजे एकावर शून्य, तो 6 अंकी संख्या विचारली नाही का. तो डिजिट नंबर तो 0000001 त्यांची तुम्हाला बेरीज विचारली तर तुम्ही याचं उत्तर सांगचाल. सगळं हाय असंच आहे, तुम्हाला माहिती आहे. 9 1 10 इथे एक आला, एक शून्य वाढला. ठीक आहे, तो बेरीज आहे आपण करणार आहे. त्यात दिसतं आपल्याला की हा वाला नंबर इझिली ऑप्शन नंबर बी मिळतोय. त्यानुसार इन अ सिटी मध्ये दिलंय की एवढे एवढे 12 नाही का 1245,780 मेन्स आहेत आणि इथं दिसते आपला 11,98,450 वुमेन्स आहेत. सम चिल्ड्रन्स आहेत. इफ द टोटल पॉप्युलेशन एवढे आहे तर फाइंड द नंबर ऑफ चिल्ड्रन्स. ठीक आहे, तो लक्षात घ्या. तुम्हाला याच्यामध्ये करायचे काय हे विद्यार्थ्यांना समज गरजेचं आहे की टोटल पॉप्युलेशन दिली, पुरुषांची संख्या दिलेली आहे, स्त्रियांची दिली, मुलांची काढायची, या दोघांची बेरीज करून याच्यामधून मायनस करायचे. तो लक्षात हा क्वेश्चन नंबर 7चा आन्सर तुम्ही चॅट बॉक्स मध्ये टाकायचे. तुमच्यापाशी वेळ आहे, ऑन द स्पॉट करून सांगा. तुम्ही जर याचं उत्तर बरोबर दिलं असेल, ठीक आहे, ऑप्शन नंबर एबीसीडी टाईप करू शकता, तर 100% मी तुमच्या ह्या प्रश्नाला लाईक करेल. मी तुम्हाला हिंट दिली आणि ह्याची आन्सर की पण दिलेली आहे खाली, तुम्हाला आन्सर की मध्ये पण तुम्ही उत्तर सोडवू शकता. तर सबट्रॅक्ट द स्मॉलेस्ट 7 डिजिट नंबर फ्रॉम द ग्रेटेस्ट 7 डिजिट नंबर फॉर्म युझिंग 0 to 6 ओनली. तुला शायद 0 to 6 चा वापर करायचा आहे. ठीक आहे, 0 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 1 2 3 4 5 6 7 आहेत. मग याच्यापासून तुम्हाला सर्वात नाही का सबट्रॅक्शन करायचं. अगोदर सगळ्यात ग्रेटेस्ट नंबर तयार करा, अगोदर सगळ्यात मोठा नंबर तयार करायचा आहे. तर सुरुवातीला आपण काय घेऊया 6, नंतर 5, नंतर 4 3 2 1 0. आता जर आपला स्मॉल नंबर तयार करा, तुम्ही म्हणसाल शून्य तर घेता येत नाही, काय 1 0 काय येणार 2 3 4 5 6 आणि सबट्रॅक्शन करून उत्तर सांगायचं. याचं उत्तर तुम्ही क्वेश्चन नंबर 8 असं टाईप करून चॅट बॉक्समध्ये टाकायचं. ह्याला आपण हे देऊया. त्यानंतर लक्षात हा प्रश्न पहा, ए मायनस दिस इज इक्वल टू दिस. लक्षात सिम्पली ए ची व्हॅल्यू काढताना कसं मायनस हे 4 गोष्टी लक्षात ठेवा. इकडे जर मायनस असेल तिकडे गेला प्लस होणार, इकडे गुणाकार तिकडे गेला डिव्हिजन होणार, इकडे डिव्हिजन असेल तिकडे गेला गुणाकार होणार, जर इकडे प्लस असेल तिकडे गेला मायनस होणार. त्या पद्धतीने आपल्याला ह्याला इकडे पाठवून द्यायचे म्हणजे हे तिकडे जाऊन प्लस होणार आहे. म्हणजे 2 3 4 5 6 7 मध्ये हे नंबर जो आहे 4 5 6 7 8 9 हा ऍडिशन करा आणि उत्तर फायनल मला सांगा. तुम्ही चॅट बॉक्स मध्ये कमेंट करा, सर्वांनी प्रयत्न करा. लक्षात हे फार महत्वाची पीडीएफ आहे, जे आता आपण सगळ्या गोष्टी बघितल्या याच्यावरच आधारित तुम्हाला 20 प्रश्न कव्हर होणार आहेत. 20 म्हणजे मार्क्स कव्हर होतील याच्यावरती. आणि याच्यामध्ये तुम्हाला हे तर लेवलच आहे. जसं की आता बघा हा प्रश्न पण छान आहे, गुणाकार करायचा तुम्ही सोडवू शकता. फॅक्टरी प्रोड्यूस 1 2 4 5 पेन्स एव्हरी डे. हाऊ मेनी पेन्स इट प्रोड्यूस मंथ ऑफ जानेवारी फेब्रुवारी मध्ये किती होतील? मग जानेवारी फेब्रुवारीच काउंट करा. जानेवारी तुम्हाला माहिती आहे जानेवारी 31 नाही का, किती असतं जानेवारी 31 आलं. फेब्रुवारी हा नॉन लिप इयर आहे, म्हणजे फेब्रुवारी मध्ये किती येणार नॉन लिप इयरला 28. मग 31 28 ची बेरीज करून ह्याला मल्टिप्लाय करा. अशा पद्धतीने खूप छान प्रश्न याच्यामध्ये आहेत. तो आजचा
ही पीडीएफ आणि हा व्हिडिओ आपला MSK क्लास ऍपमध्ये मिळणार आहे. आपली न्यू बॅच 1 फेब्रुवारी पासून चालू होतं. त्याच्यामध्ये आपले 3री, 4थी, 5वीचे विद्यार्थी जे पुढच्या वर्षीचे एक्झाम आहेत आणि जे विशेषतः क्लास 4 ची स्कॉलरशिप येणार एप्रिलमध्ये, तर त्याची तयारी, त्याचबरोबर नवोदय, सैनिक स्कूल ही वर्षभराची बॅच राहते. ही बॅच आता आपली 1 फेब्रुवारी पासून चालू होते, की Zoomवर पर्सनल राहते. आपली डेली लाईव्ह क्लास असतो, तो एक वेगळ्या पद्धतीचा पॅटर्न राहतो, पर्सनल गाईडन्समध्ये असतो. पण त्याला डायरेक्ट नाही जॉइन करता येत, त्याला 10 दिवस आपल्याला अगोदर बसता येतं. आणि हे जे आता जे लेक्चर आहेत, हे 5वी साठी आता जी 22 फेब्रुवारीला एक्झाम आहे, हे तुम्हाला आपल्या ॲपमध्ये डायरेक्ट सापडणार. तिथं तुम्हाला हे पीडीएफ पण मिळणार आहे आणि व्हिडिओ पण पाहताना फ्रीमध्ये तिथे दिलेला आहे. तर आपल्या ह्या सगळ्या गोष्टी मिळत आहेत. आपला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की शेअर करा आणि ज्याला स्कॉलरशिपची परफेक्ट तयारी करायची त्यासाठी हा व्हिडिओ त्याला तुम्ही शेअर करू शकता. भेटूया आपण पुढच्या महत्त्वाच्या सीरीज